नवीन प्रोजेक्ट उभा करणार काय पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण मदत करून आणि आमचे जब्बार पटेलजी आणि त्यांची टीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा फिल्म फेस्टिवल गेली 23 वर्ष होतो. त्याचं आज उद्घाटन झालं. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्तीजी ज्यांनी विविध भाषांमध्ये 50,000च्या वर गाणी गायली आहेत त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. शुभा खोटेजी या ज्येष्ठ अभिनेत्री 40च्या दशकापासून फिल्म, चित्रपट ते नाटक इथपर्यंत ज्यांनी प्रवास केला त्यांनाही त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सर्व ज्युरी आणि 1,500च्या वर आलेले सिनेमे या सगळ्यांबद्दल पाहणी, चित्रपट पाहणी होईलच, काही संवाद, परिसंवाद, चर्चाही होतील. महाराष्ट्र सरकारने चित्रनगरीमध्ये गोरेगाव या ठिकाणी 10 एकर जागेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT या नावाने ऑडिओ व्हिज्युअल, गेमिंग, साऊंड इफेक्ट, साइड इफेक्ट्स, टेक्नॉलॉजिकल इफेक्ट्स, AI सोल्युशन्सवर आधारित त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीला, जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना, निर्देशकांना भारतामध्ये आकर्षित करणं आणि विशेषतः महाराष्ट्रात, मुंबईत करणं यासाठी 10 एकरची जागा दिली गेली आहे. त्या संदर्भामधली जॉईंट व्हेंचर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची कंपनी त्या ठिकाणी बनली आहे आणि काही दिवसातच त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन या ठिकाणी या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारित सर्व गोष्टींची उभारणी त्या ठिकाणी होणार आहे. आणि नवनवीन लोकांना क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये त्याची सोय आम्ही करणार आहोत. सर, ह्या चित्रपट महोत्सवासाठी, इंटरनॅशनल महोत्सवासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये देतं, पण याच्यात मराठी कुठे दिसत नाही, एक खंत नेहमीची आहे. आणि आज सिंगल स्क्रीन सिनेमे कुठे आहेत? सगळे बंद पडलेत. मराठीची काय अवस्था आहे? 2 विषय वेगळे आहेत. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा सुद्धा दाखवलेच पाहिजेत हा आमचा आग्रह आहे. तसं आम्ही त्या ठिकाणी म्हटलंय आणि सर्व आयोजकांनी मराठी सिनेमांच्या बाबतीतला सुद्धा प्रदर्शन होईल याबद्दलची घोषणा केली आहे. राहिला विषय सिंगल स्क्रीन जी थिएटर्स आहेत, जवळजवळ 800-900च्या घरात राज्यभरामध्ये या थिएटर्स बंद पडल्याची स्थिती आहे. उद्याच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये मी बैठक बोलवलेली आहे. राहुल सोलापूरकर जे अभिनेते आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी जी आहेत ती वक्तव्य केलेली आहेत, परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होते. गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त त्यांना सुरक्षा दिली, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट केली, त्यावर मी काय बोलणार. पवार आणि ठाकरेंमध्ये सध्या जे काय चालू आहे तुम्ही बघताय सगळे टीव्हीवरती सगळे. आणि आज शिंदे सेनेत काही प्रवेश पण झाले शिवसेनेत, कारण ते अधिकृत आहे. तर काय मविया फुटेज उंबरठ्यावर नेमकं काय, कसं बघतो? नाही, मी याआधी म्हटलं होतं, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्या वेळेला सीट वाटप चालू होत्या त्यावेळेला पहिल्यांदा मी असं घोषित केलं होतं की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. सीट वाटपानंतर तिकीट वाटपात भांडणं झाली आणि यावेळेला मी म्हटलं होतं की बळे यांनी सीट आणि तिकीट वाटप केलं तरी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी किंवा त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी फुटणार आहे. आज जी काही वक्तव्य समोर येत आहेत त्यातनं महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं काही आघाडी अस्तित्वात आहे असं काही दिसत नाही. जवळजवळ ती मृतावस्थेत गेली, फक्त मृत घोषित करणं बाकी आहे.
आज राजन साळवींचा प्रवेश झाला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होईल याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. बडे बडे दिग्गजांची नावं घेतली जात होती, परंतु आज अचानक हर्षवर्धन सपकाळ जे की जास्त प्रचलित नाही आहेत किंवा जास्त लोकांना नाव देखील माहीत नाही, त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद म्हणून नाव घोषित केले. दुसऱ्याच्या घरात डोकावणे माझं काम नाही. काँग्रेसला काय करायचं आहे, कोणाला अध्यक्ष करायचं आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मी गणिताचा विद्यार्थी आहे, त्यामुळे एवढंच सांगेन, 0+0 = 0. अध्यक्ष कोणी गेला तरी काँग्रेस 0च राहील. नाही असं सांगितलं जातंय, जर इकडे शिक्षण सम्राट साखर सम्राट जर दिले अध्यक्षपद तर तुम्ही ईडी सीडी लावून त्यांना परेशान करता, म्हणून त्यापेक्षा कोरी पाठी द्यायची. बिनव्यवसाय मला असं वाटतं जे अजून शाळेतच पाठीवर बसले आहेत ते आमच्या PhDच्या विद्यार्थ्यांशी सामना काय करणार. राजन साळवींचा प्रवेश झालाय, मात्र ब्लॅकमेलिंग चालू आहे अशा प्रकारचा विरोधकांकडून आरोप केला जातो की ईडीच्या माध्यमातून किंवा केंद्रीय यंत्रणांच्या या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला उद्धवजी आमच्याकडची लोक तुमच्या पक्षात घेतात त्यावेळेला काय आरतीपूजन करतात का. रत्नागिरीमधले बाळमाने गेले, तुम्ही घेतलेत उद्धवजी, मग तुमचा प्रकार म्हणजे तो काय, आपलाचा तो बाबा दुसऱ्याचा तो कार्टा, हा पद्धतीचं काम या विरोधकांचं आहे. त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकल्यावर त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. शिंदे साहेब सातत्याने नाराज दिसतात, कालच्या बैठकीलाही नव्हते. बिलकुल नाराज नाही. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री तिघे आपापलं काम एकमेकाशी संवाद संपर्कातून त्यावेळी करतायत. सर, शिवस्मारक जे आहे महाराजांचं ते अनेक वर्ष झाले ते रखडलेले आहे. बाकीचे अनेक प्रकल्प शिवजयंती जवळ आली आहे आणि दोन्हीकडे आपलंच सरकार असून सुद्धा ते रखडलेले. आपल्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये या विषयामध्ये जी लोक कोर्टात गेली आहेत त्यांचा तो अधिकार असला तरी त्यांनी केलेलं एक कृत्य महाराष्ट्राला पटणारं नाही. त्यांना समर्थन देणारी काही लोक असतील तर तीही समोर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही दोन्ही सरकारं ते वेळेच्या आधी न्यायालयीन प्रक्रियेतून पूर्ण करावं याचा पाठपुरावा करतो. पालकमंत्रीपदावरून जो वाद सुरू आहे तो कधी मिटणार आहे आणि रायगडला नाशिकला पालक कधी मिळणार आहे ते अजून जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री त्याचं स्पष्टीकरण करते. ते लवकरच म्हणतात. महायुतीत आलेलं नाही असं आहे काही. 100% अलबेल आहेत, सगळे काम करतायत. मी तुमच्यासमोर उभा आहे. थँक्यू. 23व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला उपस्थित असलेले आमच्या विभागाचे सचिव सन्माननीय विकास खारगेजी, आमच्या स्वाती मसे पाटील मॅडम, आणि ज्यांनी अतिशय प्रयत्नाने हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल उभा केला, असे सन्माननीय जब्बार पटेल साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, मी आता काय बोलावा माझ्यासमोर प्रश्न यासाठी आहे कारण चुकून माझी स्क्रिप्ट भाषणाची ही खारगे साहेबांकडे गेलेली दिसते आणि त्यामुळे माझे सगळे मुद्दे खारगे साहेबांनी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे मी जे काही बोलेन आता हे इथे उभं राहिलेलं सुचलेलं बोलणार आहे. I must compliment Jabbar Patel ji for this exemplary, fantastically organized Pune International Film Festival. I always heard about the same, but never thought that I could be one of the speaker or getting an opportunity to inaugurate this festival. Thanks to the Almighty that today I got this opportunity to open up this prestigious Pune International Film Festival. For my friends who have come from abroad, I must clarify and reiterate that this PIF, that is Pune International Film Festival, is the official film festival of Government of Maharashtra. आमचा हा अधिकृत असा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. The kind of entries we are getting every year is mind-boggling. I heard when you were delivering your speech, more than 1,500 entries have already knocked the door of this festival.
I find and I feel little pity for my all juries, how they must have given a justice to see the best out of all this. Creativity is something which is not only God-gifted, but it is also been achieved by tremendous homework and hard work. Creativity doesn't come out of a human body only because one has to follow the other, but it is flourished only because we Indians feel that when you have a sensitive heart, mind and soul, सृजनशीलतेचा जन्म हा संवेदनशीलतेमध्ये आहे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि म्हणून ही सृजनशीलता कोणाचं तरी बघून, कोणाला तरी फॉलो करून, त्याचं अनुकरण करून ही निर्माण होत नाही. त्यासाठी दैवी देणगी लागतेच, पण त्याबरोबर प्रचंड मेहनत आणि प्रचंड त्यासाठीचा गृहपाठ करावा लागतो. मी आमच्या बुगड्याताईंना बघतो आणि मला आश्चर्य वाटतं की तुम्ही किती पद्धतीचा गृहपाठ करत असाल की ज्यातला एखाद्या अशा पद्धतीचं आपण ज्याला ऍक्टिंग म्हणू किंवा अभिनय म्हणू, हा उतरवणं कठीण असतं. बट द फिल्म इज नॉट ओनली अबाउट ऍक्टिंग. As we all know, those was the era in 1913 when Dadasaheb Phalke ji has actually produced a film by name of Harishchandra Ji Factory, which was not having songs, dialogues. Ultimately, when after 1913 or 10-15 years, we could see the films where the music played its role, dialogue played its role, and today, as Kharge ji mentioned, that in the era of 2025, the films demand not only music, acting, dialogue, but even the effects, the audiovisual effects, the sound effects, the technological effects, and now, as Jabbar Patel ji has rightly mentioned, that it has been also cooperated and supported or can be taken by something called AI, that is artificial intelligence. I must say that government of Maharashtra is a leader pertaining to the information technology upgradation to the film industry also. Under the able leadership of our Honorable Chief Minister Devendra ji, we have already done our homework by allotting a huge land of 10 acres, none other than our film city, where we are going to invite all worldwide experts for the radio, visual, sound, gaming and all effects. The agreement is done, the land is allocated, the company has been formed. Central government and state government have taken the lead about the same, and I want to invite you all international guests to be part of this new institute, which is about creativity, which is the first of its own kind in Mumbai we are going to establish. Raj Kapoor ji is the theme for this film festival. I come from that constituency, I represent that constituency, where I can say more than half of film industry either stayed or staying have already done their work. The movie Sangam, which is the first movie ज्याच्या प्रेमात मी जब्बार पटेलजी पडलो, त्या सिनेमाचं प्रोडक्शन सुद्धा आमच्या बांद्रातल्या मेहबूब स्टुडिओने केलेलं आहे. Raj Kapoor ji was such a fantastic actor, as rightly stated here, showman. He used to look into
all angles and frames of the shots of the film. He used to select the destinations. He used to look into the music. He used to look into the script. And I can't forget, and I must say that sensitivity and reality has been come into force in the films of Raj Kapoor ji, where he has not hesitated to show the pain of a poor man and also the pain of somebody called Joker who has performed in our circuses. He has also been given an understanding of the reality of the life from his own films. I can't forget that song, खारगेजी, ज्या वेळेला सिनेमामध्ये संगममध्ये हे चित्रीकरण चालू आहे की अभिनेत्री अभिनेत्याला सांगते, माझं सत्य तुला आता कळलं असलं तरी तू जे काही बघितलंयस, माझ्या पूर्वीच्या आयुष्यातले फोटो बघितलेस, कोणाबरोबर तरी बघितलेस, पण आता मी तुझी पत्नी आहे हे सांगताना राज कपूरजींनी त्यांच्या संगम सिनेमामध्ये त्याच्या 2 लाईन सांगितल्या आहेत. मला वाटतं हे जीवनाचं सत्य सांगणाऱ्या लाईन्स आहेत. ती अभिनेत्री म्हणते, जो बीत गया वो सपना था, जो सच है सामने आया है. जो बीत गया वो सपना था, जो सच है सामने आया है. ये धरती है इंसानों की, सगळ्यात महत्वाचं आहे. ये धरती है इंसानों की, कुछ और नहीं, इंसान है हम, एक दिल के 2 अरमान है हम. हे जगाचं सत्य आहे. This earth belongs to human being. Almighty God, goddesses, they are from the different planet. A human being is supposed to do a mistake, and we are living on this earth because we are a human being. So that kind of reality Raj Kapoor ji has always showcased, and that's why he's showman. I congratulate Jabbar ji for doing this theme for this festival. I must compliment 2 awardees who are sitting here. Shubha Khote ji, from 1930s, 1940s, she has started her work. 40s, 50s, she has started her work into the industry. Until yesterday, she is still active. You are a source of inspiration for all of us. We congratulate you for the same, to getting the best prestigious award. Kavita Krishnamurthy ji, I just Googled and I got shock of my life. Any of you can guess how many songs in different languages she has presented to this world, and the figure to my shock is that more than 50,000 songs in different languages. So Jabbar ji, you are rightfully given an award to Kavita ji. In my young age, you are a follower of her songs only. So this platform is a platform of creative industry to make the creative economy grow, to make the sensitivity and entertainment and happiness quotient to all the citizens of the world. And Pune International Film Festival is rightly doing the same. So I congratulate you. Thanks for inviting me, and thanks for listening me so patiently. Thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.